नव्या दिवसाची नवी बातमी। पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे। मांजरी परिसरात भर दिवसा गर्दीच्या बाजारात झालेल्या दरोड्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच भीती पसरली आहे। पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी येथील महावीर ज्वेलर्स या सराफ दुकानावर 4 सशस्त्र तरुणांनी धाड टाकत लाखो रुपयांचे दागिने लुटले आहे। ही घटना शनिवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। त्यावेळी दुकानात मालक एकटेच होते। ही संधी साधत 4 तरुण हातात लांब धारदार कोयते घेऊन थेट दुकानात घुसले। मालक एकटे असल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि आरडाओरडा केलास तर जीव घेईन अशी धमकी दिली। हातात जीवघेणे हत्यारे असल्यामुळे घाबरलेल्या सराफ मालकांना काहीच प्रतिकार करता आला नाही। अवघ्या काही मिनिटात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने पिशव्यांमध्ये भरले आणि दुचाकीवरून वेगाने पसार झाले। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सध्या अज्ञात 4 दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं कामाला लागली आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।